नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानज्योती एज्युकेशन पुणेमध्ये आपलं स्वागत आहे आणि मी शुभम आपल्यासमोर द हिंदू न्यूजपेपरचा ॲनालिसिस करण्यासाठी आपल्यासमोर उभा आहे. तर आज 11 मार्च 2026 मध्ये द हिंदू न्यूजपेपरमध्ये काय बीट्स आहेत आणि आपल्या परीक्षेसाठी काय इम्पॉर्टंट मुद्दे आहेत हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर चला सुरू करूयात. तर पहिला आजचा मुद्दा आहे, गॅस फ्रॉम द न्यू सोर्स विल एंड शॉर्टेज सेज ऑफिशियल. सो आता बघा, रिसेंटली एक प्रॉब्लेम असा झालेला आहे की आपण महाराष्ट्रामध्ये, सगळ्यात महाराष्ट्र नाही, पॅन इंडिया लेवलवर एक थोडासा मोठा प्रॉब्लेम असा झालेला आहे की आपल्याकडे एलपीजी म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस जो आहे, याचे जे सिलेंडर येतात आपल्याकडं, हे काय झालेले आहेत, याचं शॉर्टेज चाललेलं आहे, म्हणजे क्रंच आहे. आणि हे सगळं काय झालेलं आहे, बिकॉज दिस इज ड्यू टू द वॉर. म्हणजे जे आता इराण आणि अमेरिका आणि इस्रायल यांच्यामध्ये जे सध्या संबंध ताणले गेलेले आहेत आणि यांच्यामध्ये जे वॉर चाललेलं आहे, याच्यामुळे काय झालेलं आहे, आपली जी सप्लाय चेन आहे, सप्लाय चेन, ठीक आहे, या सप्लाय चेन मध्ये काय झालेलं आहे, डिस्टर्बन्स आलेला आहे. आता ही जे डिस्टर्बन्स आलेला आहे, यामुळे काय झालेलं आहे की आपल्याकडे जो नॅचरल गॅस येतो, तर तो सध्या काय आहे, शॉर्ट आहे. अल्लो आपल्याकडे ऑइलचे रिझर्व्स आहेत किंवा 50 दिवसासाठी आपण स्ट्रॅटेजिकली काय आहे, आपण तयारी केलेली आहे की 50 दिवसापर्यंत आपल्याला क्रूड ऑइल, पेट्रोल, डिझेल याचा काय आहे, कुठलाही शॉक किंवा इम्पॅक्ट पडणार नाही. म्हणजे ऑलमोस्ट 2 महिन्यापर्यंत याची आपल्याला काही तुटवडा जाणवणार नाही. पण नॅचरल गॅसच्या बाबतीत थोडंसं काय आहे, प्रोडक्शनवर आपण तिथं सप्लाय चेनमध्ये रेझिलियन्स नाहीये. म्हणजे थोडक्यात आपल्याकडे तेवढी क्षमता नाहीये की आजच्या आज जर समजा प्रोडक्शन बंद पडलं तर लगेच ऑल्टरनेटिव्ह किंवा त्याला पर्याय आपल्याकडे उपलब्ध असतील. मग आता सध्या काय केलेलं आहे की आत्ताचे जे एक्झिस्टिंग सोर्सेस आहेत त्याच्यापासून डायव्हर्जन घेऊन आपण कुठं जाणार आहोत, सध्या यूएस आणि नॉर्वे या 2 देशांकडून आपण काय करणार आहोत, तिथून नॅचरल गॅस घेणार आहोत. पण याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम असा आहे की ट्रान्झिट टाइम, म्हणजे भारतामधून समजा इंडियामधून जर आपण शिप पाठवलं आणि ते शिप जर यूएस किंवा नॉर्वे इथं जाऊन आलं, तर ऑलमोस्ट इट टेक्स 50 डेज. म्हणजे जवळपास जर बोलायला गेलं तर ट्रान्झिट टाइम म्हणजे भारतामधून शिप जाऊन, म्हणजे जहाज जाऊन, तिथून जाऊन लोड होऊन परत पाठीमागे येण्यासाठीचा वेळ आहे 50 दिवस. मग हा जेवढा ट्रान्झिट टाइम आहे, याच्यामध्ये काय होणार आहे, थोडंसं आपल्याला इथं मिस मॅनेजमेंट होणार आहे आणि प्रॉब्लेम्स येणार आहेत. सो हा एक इम्पॉर्टंट मुद्दा होता. मग आता याचा वापर नक्की कुठं करायचा, है ना? आर्टिकल तर क्लिअर आहे. तर एक लक्षात ठेवा, याचा वापर तुम्ही डायरेक्टली करू शकता इकॉनॉमीमध्ये. इकॉनॉमीमध्ये मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की सप्लाय चेन म्हणजेच पुरवठा साखळी, सप्लाय चेन, है ना? आपली सप्लाय चेन काय असली पाहिजे, रेझिलियंट असली पाहिजे. म्हणजे पण जेवढे पण आपण गोष्ट इम्पोर्ट करतोय, तर त्या इम्पोर्ट डिपेंडन्सी जर असेल, म्हणजे समजा जर आयात करत असेल आणि तिथं अचानकपणे काहीतरी बाधा आली, तर आपल्याकडे डायव्हर्सिफिकेशन पाहिजे. म्हणजे इथं सगळ्यात मोठा मुद्दा जर आपल्याला मेन्सच्या आन्सर रायटिंगमध्ये जर काय करायचं असेल, तर डायव्हर्सिफिकेशन ऑफ सोर्सेस. म्हणजे एकाच ठिकाणी काय आहे, आपण म्हणजे जो काही आपला जो स्रोत आहे किंवा आपला जो सोर्स आहे, त्याच्यावर एकाच ठिकाणी रिलाय न राहता दुसरीकडे सुद्धा आपण पर्याय शोधले पाहिजेत, अल्टरनेटिव्ह. म्हणजेच याचा अर्थ काय पाहिजे, आपली सप्लाय चेन जी आहे ही रेझिलियंट पाहिजे. ठीक आहे. सो एवढा मुद्दा फक्त इथं काय आहे, आपण हा आन्सर रायटिंगसाठी उचलू शकतो. मग याच्यावरून आपल्याला कळतं की ज्यावेळेस आपण आन्सर रायटिंग करतो मेन्ससाठी, यूपीएससी मध्ये असेल किंवा एमपीएससी मध्ये, तर त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की एवढे मोठे मोठे आर्टिकल्स वाचावे लागतात आणि काय आहे, जस्ट फक्त काय 1 ते 2 की पॉइंट्स आहेत. सो दिस इज अ कम्बरसम टास्क. म्हणजे ही खूप काय म्हणतो आपण, एनर्जी ड्रेनिंग एक्सरसाइज आहे की याच्यातून पॉइंट्स काढणे आणि ह्या सगळ्या गोष्टी करणे. आता एक ऍडिशनल मुद्दा इथं जो सांगायचा राहून गेला, तर तो आहे की 10% जे आहे ते प्रोडक्शन आपल्या इथं काय सांगितलेलं आहे, वाढवायला सांगितलेलं आहे. म्हणजे सांगितलेलं आहे की बाबा प्रोडक्शन काय करा इथं, वाढवा. सो या पद्धतीने हा मुद्दा आहे इथं. सो ही बीट आपण इथं कव्हर केलेली आहे. नेक्स्ट टू दिस, देर इज अ रायझिंग चाइल्ड ओबेसिटी. सो जो इम्पॉर्टंट टॉपिक मला असा वाटला की जो डिस्कशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपल्याकडे असला पाहिजे, तो आहे की ओबेसिटी. म्हणजे भारतीय मुलांच्या मध्ये लठ्ठपणाची लक्षणं आहेत ना, ही जाणवायला लागलेली आहेत. आणि त्याच्यावरच एक आर्टिकल होतं. सो मी त्यातनं एक डेटा घेतलेला आहे. एक्सप्लेन्ड मध्ये आर्टिकल होतं द हिंदूच्या आजच्या न्यूजपेपरमध्ये. सो तिथून घेतलेलं आहे. सो 41 मिलियन चिल्ड्रन्स आर विथ हाय BMI रेशो इन 2025. सो BMI हिअर स्टँड्स फॉर बॉडी मास इंडेक्स. आणि यांनी काय सांगितलेले, 41 मिलियन. तर 1 मिलियन म्हणजे जवळपास मी तुम्हाला सांगितलं होतं, 1 मिलियन म्हणजे 10 लाख.
बरोबर. सो 41 गुणिले 10 जर केलं तर साधारण तुम्ही तिथं काढू शकता. सो 41 गुणिले 4 करोड जवळपास एवढी मुलं, भारतीय मुलं लठ्ठपणा म्हणजेच ओबेसिटीने काय आहे तिथं त्रस्त आहेत. दे आर जस्ट वल्नरेबल टू दिस. मग आता अँड दिस इज प्रोजेक्टेड टू राईज 76 मिलियन बाय 2040, म्हणजे 2040 येईल तोपर्यंत जवळपास हा आकडा किती होणार आहे, डबलच होणार आहे, म्हणजे ट्वाइस होणार आहे जवळपास. मग आता याच्यामध्ये काय आहे की बघा इथं मी चित्र दाखवलेलं आहे. बीएमआय जो आहे तो इथं तुमचा एक चित्र दाखवलेलं आहे. चित्राद्वारे तुम्हाला दाखवायचं मी इथं प्रयत्न केलेला आहे. पण एक्झॅक्टली बीएमआय म्हणजे काय असतो, तर बीएमआय काढायचा कसा असतो. सो बीएमआयचं ॲब्रिव्हिएशन म्हणजे फुल फॉर्म आपण तर बघितलेलं आहे की इट्स अ बॉडी मास इंडेक्स. पण ज्या वेळेस तुम्ही इथं बघाल की बीएमआय कसा कॅल्क्युलेट केला जातो, तर एक लक्षात ठेवा, तुमचं वजन जे आहे ते केजी मध्ये घेतलं जातं. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं की तुमचं जे वजन आहे ते केजी मध्ये घ्यायचं, किलोग्राम मध्ये घ्यायचं आणि त्याला डिवाइड करायचं तुमच्या हाईटनी मीटर स्क्वेअर मध्ये. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं गेलं तर काय करायचं, पहिलं तुमचं वजन पाहिजे. से फॉर एक्झाम्पल माझं वेट आहे, लेट अस अज्युम की 70, तर ते घेतलं आणि मीटर स्क्वेअर मध्ये किती हाईट आहे ते घ्यायचं आणि यांनी काय करायचं, याला डिवाइड करायचं. मग समजा आता जर इथं मीटर स्क्वेअरने डिवाइड करायचं असेल तर एक लक्षात ठेवा की चला 2 मीटर जर समजा पकडला, 2 मीटर लेटस से 2 मीटर हाईट समजा जर पकडलं आणि त्याचा स्क्वेअर केला, सो 2 मीटर स्क्वेअर जर पकडलं तर 4 आणि 4 एके 4 आणि इथं पकडलं तर 4 7 28. ओके थांबा, लेट्स मला इथं जरा वेगळं करतो मी, म्हणजे 4 एके 4 इथं 3 राहिले, 4 7 28 28 आणि 4 17.5 ऑलमोस्ट. म्हणजे बीएमआय किती आला, 17.5. एक हायपोथेटिकल सिच्युएशन घेतली होती मी. म्हणजे काय केलेलं होतं बघा, केजी डिवायडेड बाय मीटर स्क्वेअर म्हणजे वेट डिवायडेड बाय हाईट. लक्षात आलं. मग जर हा रेशो, ह्याचं उत्तर जर तुमचं 25च्या वर आलं, याचं उत्तर जर तुमचं 25 म्हणजे 25च्या अबोव आलं, तर एक लक्षात ठेवायचं की तो माणूस ओव्हरवेट आहे. म्हणजे त्या माणसाचं जे बीएमआय आहे का नाही, तो काय आहे, त्याच्या वजन, त्याच्या वयासाठी काय आहे, जास्त आहे आणि तो लठ्ठ माणूस आहे किंवा ओबेसिटी आहे तिथं, असं आपण म्हणू शकतो. मग कमी किती असेल, तर एक लक्षात ठेवा, हेच उत्तर जर 17च्या खाली आलं, कमी 17 किंवा 17पेक्षा खाली आलं, तर आपण तिथं काय म्हणू शकतो की 17पेक्षा खाली आहे. याचाच अर्थ आपण काय आहोत, अंडरवेट आहोत. म्हणजे आपलं वजन कमी भरतंय. म्हणजे 17च्या खाली त्याचं उत्तर आलं तर अंडरवेट, अबोव 25 गेलं तर ओव्हरवेट, आणि मग 17 ते 25 ही जी आहे ती तुमची हेल्दी रेंज आहे. मग मी इथं लिहून देतो बघा, 17च्या बिलो काय म्हणायचं याला, अंडर वेट. ठीक आहे. आणि अबोव 25 अबोव इट इज कॉल्ड ॲज ओव्हरवेट. इट इज कॉल्ड ॲज ओव्हरवेट. नॉर्मल हेल्दी रेंज किती आहे, बिटवीन 17 to 25 बिटवीन. दिस इज युअर हेल्दी रेंज. दॅट्स इट. सो या पद्धतीने हा मुद्दा होता. आय होप ही गोष्ट तुम्हाला इथं माहीत असायला हवी आणि मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने कुठंतरी हे इम्पॉर्टंट आहे. हे कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे, इंटरव्ह्यूला विचारतील कुठं ना कुठंतरी, माहीत असू द्या. सो अर्ली हेल्थ रिस्क आहेत, ओव्हरवेट, चिल्ड्रन फेसेस हायपरटेन्शन. हायपरटेन्शन म्हणजेच काय, तिथं हाय ब्लड प्रेशर आहे ना, रक्ताचा दाब जो आहे तो काय आहे, उच्च रक्तदाब असणार आहे. डायबिटीज, हाय कोलेस्ट्रॉल. ठीक आहे, हाय कोलेस्ट्रॉल. मग याचा अर्थ काय होणार आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी काय असणार आहेत, त्या तर चांगल्या नाही आहेत या वयात. ठीक आहे. सो मेजर कॉजेस काय की लो फिजिकल ऍक्टिव्हिटी, अनहेल्दी डाएट, द पुअर स्कूल मील्स. आता प्रॉब्लेम इथं काय झालेलं आहे की फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे जेवढं आता आपण शाळांमध्ये करिक्युलम मध्ये जर बघायला गेलं तर तिथं जे ऍक्टिव्हिटीज असतात ना, तर दे आर ओव्हरबर्डन विथ व्हॉट, जस्ट सिलेबस. म्हणजे त्यांना सिलेबस एवढा असतो की खेळायला वेळच मिळत नाही. आपल्या वेळेस बघा ना, ज्यावेळेस आपण लहान होतो त्यावेळेस लहानपणी आपण अभ्यास कमी खेळायलाच जास्त. पण आत्ताचं तसं नाही झालेलं. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं की गेमिंग इंडस्ट्री प्लस मोबाईल फोन्स. यामुळं मुलं काय करतात, ऑनलाईन गेम खेळण्यास, पबजी हा ना, त्याच्यानंतर कुठली आहे, मिनी मिल्शिया असेल, अशा गेम्स खेळायला प्राधान्य कुठं दिलंय, मोबाईलवरच. त्यामुळं ते फिजिकल ऍक्टिव्हिटीज होत नाहीये. दुसरं अनहेल्दी डाएट. ठीक आहे. आणि पुअर स्कूल मील्स म्हणजे शाळेमध्ये जे काय पालन जो काही आहार मिळतो तो एवढा काही चांगला नाहीये की डाएट न्यूट्रिशियस नाहीये. ठीक आहे. सो ग्लोबल कॉन्टेक्स्ट मध्ये बघितलं तर इंडिया स्टँड्स सेकंड इन द चाइल्ड्स ओबेसिटी आफ्टर चायना अँड द US इज थर्ड. सो दिस इज द कन्सर्न फॉर अस. म्हणजे हा आपल्यासाठी कन्सर्न आहे की आपण काय केलं पाहिजे, याच्यामध्ये आपले इनपुट्स टाकले पाहिजेत आणि आपल्या मुलांचं भविष्य सिक्युअर केलं पाहिजे. का, कारण काय माहितीये का, हीच मुलं जाऊन पुढे उद्या भविष्यात युथ बनणार आहेत. आणि तसंच डॉक्टर APJ अब्दुल कलाम यूज टू सेज दॅट
आपले जे भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती आहेत ते काय म्हणायचे, द इग्नायटेड माइंड्स ऑफ द युथ्स आर द मोस्ट पॉवरफुल रिसोर्स ऑन द अर्थ. म्हणजेच ही जी युथ पुढे जाऊन होणार आहे, ही जर हेल्दियर असेल आणि त्यांचे इग्नायटेड माइंड असतील, ध्येयाने प्रेरित होणार असतील, तर मग तोच सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट ह्युमन रिसोर्स आपल्यासाठी असणार आहे. पण ओबेसिटी असेल तर लोक कशी ध्येयाने प्रेरित होतील? लठ्ठपणा असणार आहे, सगळ्या गोष्टी तिथं काय असणार आहेत? मेंदू काम नाही करत तिथं, एक लक्षात ठेवा. सो फिजिकल फिटनेस असणं अटमोस्ट फॉर इम्पॉर्टंट असतं. सो अर्जंट ॲक्शन नीडेड. चाइल्डहुड ओबेसिटी इज नो लॉंगर लिमिटेड टू द rich countries. Low and middle countries, income countries are also affected. That's it. Recommended measures आहेत strictly marketing of unhealthy foods, है ना. त्याच्यानंतर इम्प्लिमेंटेशन ऑफ शुगर टॅक्सेस, प्रमोट फिजिकल ऍक्टिव्हिटी, इन्शुअर हेल्दी स्कूल मील्स. सो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की जे तुमचे शुगरी प्रोडक्ट्स आहेत त्याच्यावर टॅक्सेशन वाढवा. सो टॅक्सेशन वाढलं म्हणजेच काय होतं, ऑटोमॅटिकली ती गोष्ट कन्झम्पशन मधनं कमी होते. से फॉर एक्झाम्पल तुम्ही बघा, जर एखादी गोष्ट 10 रुपयाला मिळते, त्याच्यावर समजा जर आपण टॅक्स लावला, ती गोष्ट 12 रुपयाला मिळायला लागली, म्हणजे याचा अर्थ काय, जी गोष्ट आधी स्वस्त मिळत होती ती थोडीशी आता महाग मिळते, म्हणजे याचा अर्थ काय की त्याचं कन्झम्पशन कमी होईल. सो शुगर बेस्ड प्रोडक्ट कमी करणे आणि मार्केटिंग ऑफ अनहेल्दी फूड, से फॉर एक्झाम्पल चिप्स वगैरे असतील किंवा ज्या काही गोष्टी असतील अशा, अँड आय एम नॉट गोइंग टू से एनिथिंग अगेन्स्ट एनी कंपनी, बट यू शुड नो दॅट की जे अनहेल्दी फूड आहेत ते ऍक्च्युअली फास्ट फूड, जंक फूड आहेत ते टाळले पाहिजेत. सो दिस इज द वन ऑफ द प्रायमरी measures that we need to take at most. So there are two terms I just wanted to discuss with you guys, that की जे मला सांगायची इच्छा होती की ते स्टंटिंग म्हणून नावाची कन्सेप्ट आलेली आहे. तर स्टंटिंग म्हणजे काय असतं, एक लक्षात ठेवा की एखादा मुलाचं जे वय आहे त्या वयाला त्याची काय आहे, हाईट कमी पडणे, म्हणजे लो हाईट फॉर द एज, दॅट इज कॉल्ड ॲज द स्टंटिंग. अँड लो हाईट फॉर देअर एज ड्यू टू द क्रॉनिक अंडर न्यूट्रिशन. अंडर न्यूट्रिशन म्हणजे काय, तिथं प्रॉपर असा बॅलन्स्ड डाईट त्याला मिळत नाही. सो अंडर न्यूट्रिशन कमी असल्यामुळं हाईट कमी असणे एखाद्या मुलाची त्याच्या एज स्पेसिफिक ग्रुपसाठी, याला म्हणायचं स्टंटिंग. आणि वेस्टिंग किंवा वास्टिंग पण असं म्हणतात, अ कंडिशन वेअर अ चाइल्ड हॅज लो वेट फॉर देअर हाईट, म्हणजे वजन कमी असणं हाईटसाठी, याला वेस्टिंग म्हणतात. ह्या दोन इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत, कुठं ना कुठं तरी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी आल्या, विचारल्या इंटरव्ह्यूला, तर माहीत असाव्यात. सो या पद्धतीने इथे ह्या दोन गोष्टी आपण कव्हर केलेल्या आहेत. आता याच्या पुढं सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे की द हॉरिझॉन्टल डिव्होल्युशन फॉर्म्युला ऑफ फायनान्स कमिशन 15 वर्सेस फायनान्स कमिशन 16. सो मी याच्या आधी पण असं सांगितलं होतं बघा. सो ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन तयार करणार आहेत, तर आता हे जे आर्टिकल आहे, हे आर्टिकल मधलं काय नक्की उचलायचं आणि कुठल्या ह्याच्यासाठी उचलायचं, म्हणजे कशासाठी घ्यायचंय, कुठला काय पर्पज आहे. तर एक लक्षात ठेवा, GS2 मध्ये आपला इथं डिव्हॉल्युशन ऑफ फायनान्स अँड डिव्हॉल्युशन ऑफ फायनान्स अप टू लोकल लेवल अँड चॅलेंजेस देअर इन. सो याच्या आधी सुद्धा मी हे आर्टिकल कव्हर केलं होतं, पण जस्ट आय वॉन्टेड टू हायलाइट दिस थिंग अगेन इन माय डिस्कशन. सो आय हॅव टेकन दिस लीड फॉर आवर डिस्कशन. तर एक लक्षात ठेवा, इथं लिहून देतोय, फायनान्स कमिशन जी आहे, इट्स अ कॉन्स्टिट्युशनल बॉडी. फायनान्स कमिशन ही कसली बॉडी आहे, कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, संविधानिक. ठीक आहे. सो कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, आर्टिकल किती आहे, 280, व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. सो फायनान्स कमिशन जे आहे आणि युनियन फायनान्स कमिशन असं नाव आहे, आर्टिकल 280 व्हेरी इम्पॉर्टंट, कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे. आता कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, तर मग याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की हे नक्की काय करतं. तर एक लक्षात ठेवा की गव्हर्नमेंटकडे जेवढे येणारे पैसे आहेत, से फॉर एक्झाम्पल 100 रुपीजचा रिव्हेन्यू आला, ठीक आहे, रिव्हेन्यू आला, तर या रिव्हेन्यूला काय करणं, स्प्लिट अप करणं. म्हणजेच याचा अर्थ काय की युनियन गव्हर्नमेंटकडे किती पैसे राहतील या 100 रुपयातले आणि स्टेट गव्हर्नमेंटकडे किती राहतील हे ठरवणं. मग आता जे 2016ला बसलेलं फायनान्स 2026 साठीचं जे फायनान्स कमिशन आहे, ज्याचे चेअरपर्सन जे आहेत ते आहेत अरविंद पनगारिया. तर यांनी ठरवलेलं आहे की प्रत्येक आलेला जो 100 रुपये आहेत, इट मीन्स आउट ऑफ 100 रुपीज द 41 रुपीज विल बी प्रोव्हाइडेड टू हुम, स्टेट. म्हणजे प्रत्येक 100 रुपयातले 41 रुपये हे कुणाला दिले जातील, राज्यांकडे दिले जातील, आणि बाकीचे राहिलेले जे किती आहेत मग ते 9. सो 59 रुपीज विल बी रिमेंड विथ हुम, युनियन. ठीक आहे. सो
केंद्राकडं 59 रुपीज म्हणजे 59 रुपये राहतील आणि इथं 41 रुपीज कुणाकडे राहतील, स्टेट्सकडे राहतील. हे इथं असं त्यांनी काय दिलेलं आहे, क्रायटेरिया. मग याला जे गोष्ट म्हणतो का नाही, तर याला काय म्हणतो आपण, दिस इज कॉल्ड ॲज द व्हर्टिकल डिव्हॉल्युशन. याला व्हर्टिकल डिव्हॉल्युशन असं आपण इथं म्हणतो. आता व्हर्टिकल डिव्हॉल्युशन म्हणतो याचा अर्थ काय, की वरून आलेले पैसे आहेत ते, है ना. म्हणजे 100 रुपयातून 41 रुपये हे कोणाला आलेले आहेत, आपल्या स्टेट गव्हर्नमेंटला आलेले आहेत, म्हणून याला व्हर्टिकल डिव्हॉल्युशन म्हणतो. पण आता एक इम्पॉर्टंट मुद्दा असा आहे इथं, की ठीक आहे 41 रुपये तर आता आलेले आहेत, पण ते 41 रुपये किती स्टेट्समध्ये कसे वाटले जाणार याचा क्रायटेरिया काय आहे, तर याचं डिस्कशन करण्यासाठी हा स्क्रीनशॉट मी तुमच्या पुढे इथं उचललेला आहे. म्हणजेच याचा अर्थ आता 41 रुपये तर माझ्याकडे आलेले आहेत, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. स्टेट गव्हर्नमेंटसाठी आपण जेवढे पण आपल्या इथं 28 स्टेट्स आहेत, म्हणजे 28 राज्य आहेत, स्टेट्स आहेत, यांच्यासाठी आपण काय दिलेलं आहे, 41% काय दिलेलं आहे, 41 रुपीज दिलेले आहेत आउट ऑफ एव्हरी 100 रुपीज, म्हणजे जेवढं काही बजेट असेल ठरलेलं त्यातलं, ठीक आहे. मग आता ते 41 रुपये 28 राज्यांमध्ये वाटले कसे जाणार, है ना. महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, छत्तीसगड आहे, यूपी आहे, बिहार आहे, सिक्कीम आहे. मग या पद्धतीने जर बघायला गेलं तर मग काय क्रायटेरिया असला पाहिजे. मी आधी पण डिस्कशनमध्ये सांगितलं होतं की ह्या कमिशनचं कामच आहे की क्रायटेरिया लावतं ते ऍक्च्युली, की डिव्हॉल्युशन ऑफ फायनान्स म्हणजे कुठल्या राज्याला किती कसा वाटा मिळणार हे त्याच्यासाठी ते क्रायटेरिया देतं. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा इन्कम डिस्टन्स देतं म्हणजे जीएसडीपी, म्हणजेच त्या राज्याचा काय करतं ते पहिल्यांदा सगळ्यात ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्शन, म्हणजेच याचा अर्थ तिथं त्या राज्याचा जो काय म्हणूया आपण, की जेवढ्या पण वस्तू तयार होत आहेत त्या वस्तू तयार होणाऱ्या आहेत त्याच्या एका वर्षात किती होत आहेत आणि त्याची फायनल मॉनिटाइज व्हॅल्यू किती आहे ते पकडतात आणि त्या बेसिसवर काय केलेलं झालंय, पहिला क्रायटेरिया दिलेला आहे. दुसरं पॉप्युलेशन आहे, पॉप्युलेशन वापरलेले आहे 2011, व्हेरी इम्पॉर्टंट क्रायटेरिया, माहित असू द्या. त्याच्यानंतर डेमोग्राफिक परफॉर्मन्स, म्हणजेच याचा अर्थ लोकसंख्येवर प्रतिबंध करण्यासाठी किंवा आळा आणण्यासाठी काय काय मेजर्स घेतलेले, तो एक तिसरा क्रायटेरिया. त्याच्यानंतर एरिया, त्याच्यानंतर फॉरेस्ट कव्हर, म्हणजे तुमच्याकडं असणारे तिथं वनाच्छादित प्रदेश किंवा तिथं फॉरेस्ट कव्हर किती आहे असं म्हणू शकतो. टॅक्स रिफॉर्म एफर्ट्स, फिस्कल एफर्ट, कंट्रीब्युशन टू द जीडीपी आणि पर्सेंटेज, ठीक आहे. मग आता थोडक्यात ही एक गोष्ट अशी आहे की मग आता हे एवढं पाठ कसं करायचं. ऍक्च्युली कसं होतं की ठीक आहे मी तर बोलून दिलेलं आहे आणि मग तुम्ही रिअल टाइम एक्झामिनेशन मध्ये हाऊ विल यू रिकॉल दिस, म्हणजे तुम्ही हे आठवणार कसं. सो आपण एक काम करूया, इथे एक छोटीशी अशी एक शॉर्ट ट्रिक बनवूया. असं म्हणूया आपण की आयपी, तुम्हाला एक्झामिनेशनसाठी तुम्ही तयारी करता आणि तुम्हाला माहिती आहे इंडियन पोलीस सर्व्हिस, सो IPS असं आहे ना, त्यातलं IP फक्त लक्षात ठेवा. म्हणजे I स्टँड्स फॉर इन्कम, दॅट्स इट. त्याच्यानंतर P स्टँड्स फॉर पॉप्युलेशन, एवढं तरी लक्षात राहील. आणि त्याच्यानंतर डॅफ. डॅफ म्हणजे काय असतं बघा, आता सध्या ज्यावेळेस पण तुम्ही MPSCच्या इंटरव्ह्यूला जाणार आहे ना, तर त्यावेळेस मेन्सची परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला तिथं DAF म्हणून नावाची गोष्ट भरून द्यायची असते. आता DAF म्हणजे काय असतं तर लक्षात ठेवा, त्याचा अर्थ आहे डिटेल्ड ऍप्लिकेशन फॉर्म, म्हणजे त्याच्यामध्ये तुमची सगळी माहिती असते सविस्तर, त्याला DAF म्हणतो. पण त्याला म्हणजे दिस इज बीन अँग्लिसाइज्ड ॲज डॅफ म्हणतात त्याला. डॅफ असा शब्द नाहीये पण आपण तो लक्षात ठेवूया, म्हणजे IP डॅफ असं लक्षात ठेवायचं. IPS मधला S काढून टाकायचा, IP डॅफ DAF. हा ठीक आहे. मग D म्हणजे काय, डेमोग्राफिक परफॉर्मन्स, A म्हणजे एरिया, F म्हणजे फॉरेस्ट आणि त्याच्यानंतर पुढे काय, टॅक्स. एवढं लक्षात राहील. सो IP डॅफ, I म्हणजे इन्कम डिस्टन्स, P म्हणजे काय सांगितलेलं होतं मी तुम्हाला तिथं बघा की पॉप्युलेशन, आय एम सॉरी आय फॉरगॉट, 2011 ची, व्हेरी इम्पॉर्टंट. सो IP इन्कम डिस्टन्स, P म्हणजेच काय सांगितलेलं आहे तुम्हाला तिथं पॉप्युलेशन, P म्हणजे पॉप्युलेशन 2011 ची, D म्हणजे डेमोग्राफिक परफॉर्मन्स, A म्हणजे एरिया, F म्हणजे फॉरेस्ट कव्हर आणि तिथं खाली राहिलेले T टॅक्स अँड फिस्कल एफर्ट्स अँड लास्ट बट नॉट लिस्ट कंट्रीब्युशन टू द GDP. सो या पद्धतीने तुम्ही काहीतरी असं थोडंफार न्यूमॉनिक्स म्हणजे ट्रिक लावून पाठ करू शकता. पाठ करून म्हणजे लक्षात इथंच राहून जाईल. म्हणजे याच्यासाठी विशेष असे एफर्ट्स टाकायची गरज नाही. सुरुवातीला 45% होते, आता ते कमी झालेलं आहे. सो इन्कम जो आहे क्रायटेरिया तो कमी करून 42% वाढवलेला आहे, 42% वर आलेलं आहे, म्हणजे कमी केलेलं आहे 42.50%. 15% पॉप्युलेशन होतं ते 17.5, म्हणजे याचा अर्थ काय की इथं क्रायटेरियामध्ये हे वाढवलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तर एक लक्षात ठेवा
की भारतामध्ये ज्या ज्या राज्यांनी पॉप्युलेशन आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत अशा राज्यांना जास्त पैसे मिळणार आहेत. मग इथं बघा वाढलेलं आहे. आधी 15% मिळायचे, आता 17.5. मग अशी कोणती कोणती राज्य आहेत? तर जर तुम्ही मॅप काढला आणि मॅपमध्ये बघितलं तर जे सदर्न स्टेट्स आहेत ना खालून, महाराष्ट्राच्या इथली खालची, आंध्र प्रदेश आहे, तेलंगणा आहे, केरळ आहे, तमिळनाडू आहे, कर्नाटक आहे, या 5ही स्टेट्सनी काय घेतलेले आहेत, चांगले मेजर्स घेतलेले आहेत आणि त्यांचं पॉप्युलेशन आहे ना ते कंट्रोलमध्ये ठेवलेलं आहे. सो मग त्या स्टेट्सला इथं फायदा होणार आहे, 100% फायदा होणार आहे. सो इथं असं लक्षात ठेवू शकता की 15% वरून जंप 17.5%, आणि इथं जे इन्कम डिस्टन्स होतं 45% वरून किती आले, 42.5%. ऍक्च्युली प्रश्न विचारलेला आहे, माहित असू द्या, है ना. सो डेमोग्राफिक परफॉर्मन्स त्याच्यानंतर 10% वर आणलेलं आहे, हे कमी केलेलं आहे. एरिया 15%, 10%. सो कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता ज्या स्टेटचा एरिया जास्त असेल, असं कोणतं स्टेट आहे की भारतामध्ये ज्याचा एरिया सगळ्यात जास्त आहे, मग त्या राज्याला जास्त मिळेल. सो कमेंट मला करा, इज इट राजस्थान और इट इज उत्तर प्रदेश, है ना. मग राजस्थानचा एरिया जर जास्त असेल तर राजस्थानला मिळेल का उत्तर प्रदेशला मिळेल, हे कमेंटमध्ये करून मला तुम्ही सांगायचंय. सो लेटस इंटरॅक्टिव्ह, है ना. तुम्ही तुमच्या बाजूने मला पण इनपुट्स देत राहा, म्हणजे टू वे इंटरॅक्शन राहील आणि शिकवण्यामध्ये किंवा मला इथं ज्या गोष्टी आहेत त्या मला काय करणं, एक्सप्रेस करण्यामध्ये मलाही जरा थोडासा आनंद वाटेल. सो त्याच्यानंतर फॉरेस्ट कव्हर चेंजेस काहीच नाही, म्हणजे तुमच्या तिथं वनच्छादित प्रदेश किती असेल त्याच्यामध्ये काहीही बदल केलेला नाहीये. टॅक्स एफर्ट्समध्ये आता ड्रॉप करून टाकलेलं, म्हणजे किती राज्य कोणतं टॅक्स देत आहे हे तिथं काय केलेलं आहे आता बघणार नाहीयेत. याच्या पुढे आहे कंट्रीब्युशन टू द जीडीपी 10% न्यू, ठीक आहे. आणि याच्याच बरोबर एक लक्षात ठेवा, आता रेव्हेन्यू डेफिशिट ग्रांट्स मिळणार नाहीत, ग्रांट्स इथं मिळणार नाहीत, ठीक आहे. सो या पद्धतीने बघितलं तर 16 फायनान्स कमिशन जे आहे या क्रायटेरियानुसार आय थिंक सगळ्यात जास्त बेनिफिट आहे तो उत्तर प्रदेश या स्टेटला मिळणार आहे. सगळ्यात जास्त जर कुठल्या स्टेटला बेनिफिट्स 16व्या वित्त आयोगाच्या नुसार मिळणार असेल तर ते यूपी आहे. महाराष्ट्र 5 नंबरला आहे, लक्षात ठेवा या लिस्टमध्ये महाराष्ट्राचं स्थान माहिती आहे. आणि सगळ्यात कमी पैसे जर या स्कीम नुसार जर कुणाला मिळतील तर ते असेल सिक्कीम, हे तुम्हाला माहित पाहिजे. सो या पद्धतीने ही बीट इथं कव्हर केलेली आहे. ऑलरेडी हा टॉपिक डिस्कस झालेला आहे, बट अगेन दिस इश्यू resurfaced in the newspaper, so that's why I have taken this bit for our discussion. So next to this one, MPSCच्या पर्स्पेक्टिव्हनी बघा, आजकाल युपीएससी मध्ये सुद्धा ट्रेंड झालेला आहे की कुठलं ना कुठलं तरी इम्पॉर्टंट जर बुक आलेलं असेल आणि पब्लिश झालेलं असेल तर देर इज अ पॉसिबिलिटी, हाय चान्स दॅट विल बी आस्क्ड इन द एक्झामिनेशन. म्हणजे हे पुस्तक कुणाचं आहे, एमपीएससी मध्ये पण विचारलेले आहेत प्रश्न, युपीएससीने पण पॅराडाईम सेट केलेला आहे. नाव दे आर जस्ट एक्सप्लोरिंग न्यू एरियाज, म्हणजे नवीन ठिकाणी जायला बघतायत ते, आणि ते काय म्हणतायत की एक्झॅक्टली आम्हाला पुस्तकाचं नाव थोडंफार जर चर्चेत असतील तर ते काय करायचंय बघायचंय. आता इथं जे के वेणुगोपाल हे जे व्यक्ती इथं आहेत तर यांचं पुस्तक आहे, इथं पण तुम्हाला त्यांचा चेहरा दिसू शकेल बघा. तर ऍक्च्युली ही वॉज द अटर्नी जनरल ऑफ इंडिया, म्हणजे ते भारताचे महान्यायवादी होते, आणि त्यांचं एक पुस्तक आलेलं आहे ऍक्सिडेंटल लॉयर, है ना. सो ह्यांचं जे पुस्तक आहे तर हे जे आहे ना ऍक्सिडेंटल लॉयर माय ऍडव्हेंचर इन लॉ अँड लाईफ, है ना. तर हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक जर विचारलं प्रश्न की ऍक्सिडेंटल लॉयर, है ना, हे जे पुस्तक आहे हे कोणाचं आहे तर के वेणुगोपाल यांचं आहे. पाठ करून ठेवा. चित्र मी पुस्तकाचं जे फ्रंट पेज आहे, है ना, सॉरी कव्हर पेज म्हणतो आपण, फ्रंट पेज नाही कव्हर पेज, तर ते तुमच्या पुढे मुद्दामून ठेवलेलं आहे, कारण पॉसिबिलिटी आहे की एमपीएससी मध्ये तर विचारतील किंवा युपीएससी मध्ये विचारतील. आला तर सोन्यावरून पिवळं, है ना, चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. सो हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. पुढं युनियन कॅबिनेट ट्विक्स 2020 रूल्स टू अलाउ चायनीज इन्व्हेस्टमेंट. ओके, सो एक लक्षात ठेवा की आपल्या इथं बाहेरील जे देश असतात ते इन्व्हेस्टमेंट करत असतात, आणि इन्व्हेस्टमेंट करत असतात तर ते इन्व्हेस्टमेंट करताना काही नियम असतात. तर आपल्या इथं बघा, आपण एफडीआय म्हणून नावाचा एक शब्द ऐकतो नेहमी, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, ठीक आहे. तर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय असतं की एखाद्या बाहेरच्या कंपनीने आपल्या इथं येऊन देशामध्ये एखाद्या लिस्टेड किंवा अनलिस्टेड कंपनीजमध्ये, लिस्टेड म्हणजे असं की लक्षात ठेवा शेअर मार्केटमध्ये ती लिस्ट असू दे किंवा नसू दे काही फरक पडत नाही, त्याच्यामध्ये त्यांच्या कंपनीचे जेवढे स्टेक्स आहेत म्हणजे भाग आहेत किंवा जेवढी मालकी हक्क आहेत
10% ज्यावेळेस पण कधी पण गुंतवणूक केली तर त्याला म्हणायचं फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. मी परत एकदा रिकॉल करतोय, बाहेरची कंपनी, बाहेरचा व्यक्ती तो येऊन आपल्या देशामध्ये कोणत्या कंपनीमध्ये त्या कंपनीच्या मालकी हक्काच्या 10% जास्त जर गुंतवणूक करत असेल तर त्याला FDI असं म्हटलं जातं. मग 10% जर कमी करत असेल तर काय म्हणायचं मग FPI. बघा, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट कधी 10% कमी असेल तर, है ना, आणि FDI कधी 10% जास्त असेल तर. हा क्रायटेरिया लक्षात ठेवायचा. मग आता काय झालं होतं की एक लक्षात ठेवा की आपले जे बॉर्डरिंग कंट्रीज आहेत, तर बॉर्डरिंग कंट्रीज जेवढे होते आपले, म्हणजे शेजारी जेवढे आपल्या ज्यांच्या भूसीमा लागतात, है ना, तर त्या भूसीमा लागतील त्यांना जर आपल्या इथे इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर गव्हर्नमेंटची परमिशन घ्यावी लागते, है ना. होम मिनिस्ट्रीची डायरेक्ट परमिशन घ्यावी लागते. होम मिनिस्ट्री इथं FDI रेग्युलेट करते. ठीक आहे, एक नियम होता, तर त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. आता असं का, तर एक लक्षात ठेवा की जर इथला शेजारचा, आता पाकिस्तानचा एखादा माणूस आहे आणि त्यांनी इथली कुठली तरी भारतातली कंपनी जी आहे त्याच्यामध्ये गुंतवणूक केली, FDI इन्व्हेस्टमेंट केली, त्याचा पर्पज काय आहे? कदाचित तो आपला एनिमी असू शकतो, शत्रू असू शकतो, हा, आणि त्याद्वारे तो काही ना काहीतरी सिग्निफिकंट ऍडव्हान्टेज घेण्याचा प्रयत्न करू शकतो, म्हणून होम मिनिस्ट्रीकडे जातं. मग हे चेंजेस झालेले आहेत, हे फक्त माहीत असायला पाहिजेत. आजपर्यंत माझ्या अनालिसिसनी क्वेश्चन कुठं विचारलेलं नाही, बट ॲट एनी पॉइंट ऑफ टाइम क्वेश्चन कसा येईल आपल्याला माहित नाहीये. असे क्वेश्चन्स आलेले नाहीयेत, बट वी शुड नो अबाउट दिस वन. मग काय केलेलं आहे की आता हे बदललेलं आहे आणि डायरेक्टली तिथं ऑटोमॅटिकली अप्रुव्हल दिलेलं आहे, त्याच्यासाठी गरज नाहीये. ठीक आहे. सो थोडेसे हे मेजर्स का केलेले आहेत, तर बघा, एक लक्षात ठेवा की इंडियाला फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटची गरज आहे. गरज असेल तर ग्रोथसाठी आपल्याला काय लागतं, इथं मनी पाहिजे, म्हणजेच कॅपिटल पाहिजे, पैसे पाहिजेत. विदाउट मनी वी कॅन नॉट सर्व्हाइव्ह. सो असा मेजर घेतलेला आहे. सो yesterday आय हॅव ऑल्सो टॉक्ड अबाउट द ऑफिस ऑफ अ स्पीकर. लोकसभेचे जे सभापती आहेत, सभापतीच आय थिंक, है ना, लोकसभेचे, तर आय थिंक स्पीकर, मराठी नावांमध्ये मी थोडंसं कन्फ्युजन झालंय, एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट, बट स्पीकर अकाउंटेबिलिटी. द रिसेंट नो कॉन्फिडन्स मोशन अगेन्स्ट ओम बिर्ला हॅज बीन रिव्ह्यूड. डिबेट ऑन द कॉन्स्टिट्युशनल पोझिशन, न्यूट्रॅलिटी अँड द अकाउंटेबिलिटी ऑफ द ऑफिस ऑफ द स्पीकर. म्हणजे ऍक्च्युली त्यांच्यावर असे अलिगेशन्स आहेत, म्हणजे त्यांच्यावर असे आरोप लावले गेलेले आहेत की ज्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की त्यांनी त्यांचं काम जे आहे ते पूर्णपणे निपक्षपातीपणे केलेलं आहे, म्हणजे तिथं पक्षपातीपणा केलेला आहे. म्हणजे थोडक्यात बायसेस आहेत त्यांच्यामध्ये. पदावर इथं असताना ऑफिस ऑफ स्पीकर कडून एक्सपेक्टेड आहे की दॅट ही शुड नॉट बी बायस्ड, है ना. म्हणजे काय होतं की इंडियन पार्टी सिनेरिओमध्ये की जो व्यक्ती स्पीकर या पोस्टवर बसलेला आहे तो ऍक्टिव्ह मेंबर असतात, कुणाचे, त्या एखाद्या पार्टीचे. मग त्यांच्या प्रती थोडीशी काय दाखवणं की डिसिजन्स देताना थोडीशी सहानुभूती दाखवणं कधी कधी होतं. मग या नावाखाली काय झालेलं आहे, त्यांच्यावर आरोप लागलेले आहेत. आणि कॉन्स्टिट्युशनल पोझिशन ऑफ स्पीकर, स्पीकर इज द प्रिसाइडिंग ऑफिसर ऑफ द लोकसभा. ठीक आहे, जे प्रिसाइडिंग पीठासीन अधिकारी आपण असं म्हणतो, किंवा जे पदावर बसतात ज्यावेळेस लोकसभेचं कामकाज चालतं, अँड रिस्पॉन्सिबल फॉर मेंटेनिंग द ऑर्डर, इंटरप्रिटिंग द रूल्स अँड एन्शुरिंग द बॅलन्स बिटवीन द गव्हर्नमेंट अँड द अपोजिशन पार्लिमेंट. अपोजिशन इन पार्लिमेंट म्हणजेच बॅलन्स व्यवस्थित बनला पाहिजे. कोणामध्ये, एका बाजूला गव्हर्नमेंट आणि दुसऱ्या बाजूला अपोजिशन पार्टी जी बसलेली आहे, या दोघांचं म्हणणं व्यवस्थित ऐकून घेणं ही जबाबदारी कोणाची असते, स्पीकर यांची असते लोकसभेची. रूल्स इंटरप्रिटेशन करणं, म्हणजेच याचा अर्थ काय, एखादा समजा जर कायद्याच्या संदर्भात एखादा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि तो व्यवस्थित आहे का नाही, बरोबर आहे का नाही, हे एन्श्युअर करणं, किंवा ते बरोबर आहे की चूक आहे हे सांगणं सुद्धा त्यांचं काम आहे. त्याचबरोबर इथं काय सांगितलेलं आहे, इंटरप्रिटिंग द रूल्स, मेंटेनिंग द ऑर्डर, म्हणजे तिथं शिस्त आणि ऑर्डर ही राहिली पाहिजे, है ना. व्यवस्थितपणे तिथं कामकाज हे चाललं पाहिजे सुरळीतपणे. ही जबाबदारी जर कुणावर आहे तर ही स्पीकरवर आहे, अशी त्यांची काय आहे इथं लक्षात ठेवा. सो भूमिका आहे. आणि एक्सपेक्टेशन ऑफ पॉलिटिकल न्यूट्रॅलिटी, त्यांच्याकडून न्यूट्रॅलिटी राहणं, न्यूट्रल राहणं हे फार अपेक्षित होतं, पण जे झालेलं नाही. सो स्पीकर एक्सरसाइज क्रुशियल पॉवर्स सच ॲज रिकग्निशन ऑफ मेंबर्स, इंटरप्रिटेशन ऑफ रूल्स, डिसिप्लिनरी कंट्रोल, सर्टिफिकेशन ऑफ मनी बिल्स. येस, हे इम्पॉर्टंट आहे. परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की एखादं विधेयक हे धन विधेयक आहे का नाही, हे ठरवण्याचे अधिकार कुणाकडे आहेत, तर लक्षात ठेवा, स्पीकर. म्हणजेच याचा अर्थ की वेदर द गिवन बिल इज मनी बिल ऑर नॉट अंडर आर्टिकल 110, इट इज द एक्सक्लुसिव्ह पॉवर रिसाइडेड ऑर बीन गिवन टू द स्पीकर ऑफ लोकसभा.
लक्षात ठेवा. राज्यसभेचे जे प्रिसाइडिंग ऑफिसर आहेत त्यांना ही पॉवर नसते. चेअरपर्सन ऑफ द राज्यसभा डू नॉट हॅव दिस पॉवर ऑफ डिटरमाइनिंग वेदर द गिवन बिल इज a money bill or not. So you should know about this one. Very very important question because this has been asked several time in the state PCS म्हणजेच MPSC मध्ये विचारलेला प्रश्न आहे. याच्या पुढं रिमूव्हल प्रोसिजर कॉन्स्टिट्युशनल सेफगार्ड्स आहेत की अंडर आर्टिकल 19(4)(c) ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन the speaker can be removed only by majority of the total membership of the house, ensuring the stability and protecting the dignity of individual. Actually तिथं काय आहे की नो कॉन्फिडन्स मोशन आणलेलं आहे, पण आपल्याला एक लक्षात ठेवा, नो कॉन्फिडन्स मोशन आणलेलं जरी असेल तरी एक लक्षात ठेवायचं की आपल्याला संविधानाने काय सांगितलं हे बघणं फार इम्पॉर्टंट आहे. सो 94(c) काय म्हणतं आर्टिकल की याच्यामध्ये जे लोकसभेचे स्पीकर आहेत त्यांना जर पदावरून दूर करायचं असेल किंवा जर बाजूला करायचं असेल तर तुम्हाला तिथं काय करावं लागेल, 50 लोकांचं काय पाहिजे तिथं पत्र पाहिजे, समर्थन पाहिजे लोकसभेच्या. दुसरी गोष्ट सेक्रेटरी जनरल यांच्याकडे ते पत्र दिलं गेलं पाहिजे. त्याच्याच नंतर 14 दिवसाची नोटीस तुम्हाला दिली गेली पाहिजे. म्हणजे तिथं मिनिमम 14 दिवसाची नोटीस द्यायची त्यांना की आम्ही ही प्रक्रिया चालू करणार आहोत. सो हे पहिल्यांदा 3 क्रायटेरिया पूर्ण झाले पाहिजेत आणि हे साध्या बहुमताने नाही, याला स्पेशल मेजॉरिटी सॉरी इफेक्टिव्ह मेजॉरिटी असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, मेजॉरिटी ऑफ द टोटल मेंबरशिप ऑफ द हाऊस. ठीक आहे, म्हणजेच याचा अर्थ जेवढे पण मेंबर्स आहेत तिथं त्यांच्या निम्मी बरोबर पाहिजेच, मेजॉरिटी पाहिजेच, त्याच्याशिवाय होत नाही. सो ही प्रोसेस इथं आहे, ही फॉलो केली गेली पाहिजे. आणि हिस्टॉरिकल रेअरिटी ऑफ द रिमूव्हल मोशन. सो 3 जणांना ऍक्च्युअली इथं झालेलं होतं, त्यांच्या अगेन्स्ट हे मोशन आणलं गेलं होतं, बट आतापर्यंत तर अजून कुठल्याही ऑनरेबल स्पीकरवर अशी वेळ नाही आलेली. सो जी व्ही मावळणकर हे पहिले आपले भारतीय संसदेचे कोण होते ज्यावेळेस 1947 वेळेस ज्यावेळेस संविधान सभेचं कामकाज चाललं होतं, त्याचबरोबर भारतीय पार्लिमेंट जी त्यावेळेस होती संसद, तर त्यावेळेस हे प्रिसाइडिंग करत होते, प्रिसाइडिंग ऑफिसर होते. हुकुम सिंग यांच्यावर पण झालेलं आहे आणि बलराम जाखड अँड ऑल फेल्ड, म्हणजे यांच्या विरुद्ध ही प्रोसेस इनिशिएट झाली होती, बट तिथं समर्थन न मिळाल्यामुळे म्हणजे जी मेजॉरिटी लागते ती मेजॉरिटी मिळाली नाही. म्हणून या तिघांच्या विरुद्ध जरी तो प्रस्ताव तिथं मंजूर झाला होता तरी सुद्धा तो पूर्णत्वास गेला नाही किंवा ते रिझॉल्युशन होतं ते पूर्ण झालं नाही आणि त्यांना पदावरून तिथं काही दूर करता आलं नाही. सो पॉलिटिसायझेशन ऑफ द स्पीकर डिसिजन्स एस्पेशली इन द मॅटर्स लाईक अँटी डिफेक्शन डिस्क्वालिफिकेशन अँड मनी बिल सर्टिफिकेशन हॅज रेज अ कन्सर्न अबाउट डिक्लाइनिंग द ट्रस्ट इन द पार्लिमेंटरी न्यूट्रलिटी. सो ऍक्च्युली हे खूप मोठा इश्यू आहे आणि याच्यासाठी ऍक्च्युली काय आहे की न्यूट्रलिटीचा फार मोठा इश्यू आलेला आहे. सो एक मेन्सला प्रश्न विचारला होता युपीएससीनी की once a speaker always be the speaker. हे जी पार्लिमेंटरी प्रॅक्टिस आहे तर ती आपल्याकडे आणली पाहिजे का, अशा आशयाचा मेन्स मध्ये आय थिंक 2022च्या दरम्यान आय एम एबल टू रिकॉल प्रश्न विचारलेला होता. कारण पार्लिमेंटरी रोल खूप महत्वाचा आहे याच्यामध्ये. आणि स्पीकर जे आहेत तर स्पीकर यांच्याबद्दल काय सांगितलेलं आहे तिथं की जर तुम्हाला स्पीकर म्हणून या पोस्टवर राहायचं असेल तर तुम्हाला तुमच्या पार्टीच्या सदस्यत्वाचा म्हणजे मेंबर ऑफ ज्या पार्टीचे मेंबर आहेत त्याचा तुम्हाला तिथं काय पूर्णपणे राजीनामा द्यावा लागेल आणि फक्त स्पीकरचंच पद जे आहे ते काय करावं लागेल, तुम्हाला तिथं घ्यावं लागेल. अशी तरतूद आपल्या इकडे नाहीये, पण ती आणावी का नाही अशा संदर्भानं अशा आशयाने एक प्रश्न विचारला होता. आता आपल्या इथं प्रॅक्टिस काय आहे की समजा एखादी व्यक्ती जर एखाद्या पार्टीची मेंबर असेल आणि तर ती स्पीकर म्हणून पदावर असताना राहू शकते का, तर येस. म्हणजेच मेंबर आहे ती कुणाची पार्टीची सुद्धा आणि ती स्पीकर म्हणून राहू शकते का, येस. पण त्यावेळेस इट इज एक्सपेक्टेड की त्यांनी न्यूट्रल राहणं हे फार गरजेचं आहे तिथं. म्हणजे पार्टीच्या संदर्भातच डिसिजन देणं हे चुकीचं आहे तिथं. सो अशा पद्धतीने तिथे एक प्रश्न विचारलेला होता. सो हे आणलं पाहिजे का, तर येस आय थिंक हे आणलं पाहिजे आता, कारण पार्टीचा इन्फ्लुएन्स हा राहणारच आहे तिथं, बरोबर. सो पार्टीचा इन्फ्लुएन्स हा इथं राहणार आहे. त्यामुळं वन्स स्पीकर म्हणजे जे स्पीकर असतील तर त्या स्पीकरला कुठल्याही पार्टीचं तिथं काय नकोय,
सदस्यत्व दिलं गेलं नाही पाहिजे, की ज्यावेळेस ते कामकाज करत असतील, आहे ना? सो न्यूट्रल राहणं फार इम्पॉर्टंट आहे आणि इफेक्टिव्ह मेजॉरिटीनी किंवा त्यांच्या मेजॉरिटीचे काय घेतले पाहिजे तिथं डिसिजन्स घेऊन त्यांना तिथं तुम्ही मग पदावरून दूर करू शकता. सो अशा पद्धतीनं आजचे जेवढे 4 ते 5 महत्त्वाचे जेवढे आपण टॉपिक्स होते ते कव्हर केलेले आहेत. अशाच इनिशिएटिव्हज आपण परत पुढं कंटिन्यू करणार आहोत आणि जर काही तुमच्या साइडनी आम्हाला फीडबॅक्स द्यायचे असतील तर तुम्ही डेफिनेटली देऊ शकता. तोपर्यंत आपण इथंच थांबूया आणि या चर्चेला विराम देऊया. सो भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. दॅट्स इट. जय हिंद आणि नमस्ते. थँक यू सो मच.